लोणचं बनवणं म्हणजे तसं कष्टाचंच काम. बऱ्याचदा काय होतं, आपण लोणचं बनवतो, पण त्याच्यावर कालांतराने बुरशी येते किंवा मग त्याची चव कडवट लागते. तर हे असं काहीही होऊ नये, अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला लोणच्याची मिळावी, याकरता या व्हिडिओमध्ये सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण तर मी सांगितलेलंच आहे. शिवाय मसालासुद्धा लोणच्याचा तुम्हाला घरीच कसा बनवायचा तेही सांगितलेलं आहे. पण कैऱ्या निवडण्यापासून ते 2 वर्ष टिकावं याकरता लोणच्याला साठवायचं कसं, हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. बऱ्याचदा काय होतं बघा, अगदी नकळत आपल्याकडून छोटीशी काहीतरी चूक होते आणि त्यामुळे लोणचं खराब होतं आणि आपली मेहनत वाया जाते. तर हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला ना, तुमच्या लक्षात येईल की या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण जर व्यवस्थित केल्या, तर अजिबात सुद्धा लोणचं खराब होत नाही. आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आत्ताच मी बाजारातून या कैऱ्या घेऊन आलेली आहे. कैरी ज्यांच्याकडून मी विकत घेतली, त्यांच्याकडे जो अडकित्ता होता, तिथूनच मी फोडून सुद्धा घेतलेली आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडून तुकडे करून घेतलेले आहे. कैऱ्या मात्र मी स्वतःच निवडल्या. आता पहिला प्रश्न म्हणजे कैऱ्या निवडायच्या कशा? तर कैऱ्या निवडताना कैऱ्या हिरव्यागार, कडक असाव्यात. शिवाय ते कुठं आदू झालेल्या नसाव्यात. म्हणजेच काय, तर कुठेतरी कैऱ्या दगडावर वगैरे आपटलेली असली, की मग तिथं ती लूज झालेली असते. तर अशी कैरी घ्यायची नाही. शिवाय कैरी घेताना आंबट असावी आणि खोबऱ्यासारख्या असतात ना कैऱ्या, काही-काही आंबट नसतात. त्या कैऱ्या आपण लोणच्यासाठी घ्यायच्या नाहीयेत. आता जेव्हा आपण घरी कैऱ्या आणतो आणि घरीच चिरतो, तेव्हा आपण काय करतो, तर 5-6 तास त्या पाण्यात घालून ठेवतो. नंतर स्वच्छ धुतो आणि नंतर त्याचे तुकडे करतो. पण जे कैऱ्या अशा प्रकारे बाजारातून आणतात, त्यांनी काय करायचं आहे, तर कैऱ्यांच्या फोडी आता स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. एखादा स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याने या सगळ्या फोडी आपण काय करायच्या आहेत, स्वच्छ करून घ्यायच्या. त्याच्यातला बाठा वगैरे काढून टाकायचा. काळपट थोडंसं दिसतंय, ते शक्य तितकी घाण काढून टाकायची आणि एक कोरडा कपडा घेऊन अशा प्रकारे सगळ्या फोडी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. कैरीवरती अशा प्रकारे कागदासारखा एक पातळ पापुद्रा असतो, तो सुद्धा काढून टाकायचा. शिवाय कैरीच्या ज्या फोडींवरती देठाकडचा भाग आलेला आहे, तर तो सुद्धा चाकूने अशा प्रकारे काढून टाकायचा, म्हणजे ती फोड साफ करायला सोपी जाईल. सगळ्या फोडी मी इथं कैरीच्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत. आता तुम्हाला एक महत्त्वाची दुसरी टिप सांगते, की कोणत्याही प्रकारचं लोणचं आपण बनवतो, तेव्हा ते लोणचं बनवताना आपण जी भांडी वापरणार आहोत, त्यापैकी सगळी भांडी कोरडी असायला हवीत. कोणतंही भांडं ओलं वापरायचं नाही. अशा प्रकारे आपण सगळी भांडी कोरडी वापरली ना, म्हणजे मग लोणचं खराब होत नाही, त्याला बुरशी येत नाही. कैरीच्या फोडींना आपण मॅरिनेट करणार आहोत. त्याकरता पोहे खाण्याच्या चमच्याने 2.5 चमचे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 25 ग्रॅम मीठ मी इथं घेतलेलं आहे. ते कैरीच्या फोडींवरती घालायचं. त्यासोबतच घालायची आहे 5 ग्रॅम हळद. हळद सुद्धा आपण कैरीच्या फोडींवरती घालायची आणि आता काय करायचं आहे, हे भांडं उचलून आपण या फोडी अशा प्रकारे टॉस करायच्या आहेत. अशा प्रकारे टॉस केल्या ना, तर कैरीच्या प्रत्येक फोडीवरती हळदीचा आणि मिठाचा लेयर चढेल. एक प्रकारे ते कोटिंग होईल त्याला आणि आता याच्यावरती झाकण घालायचं आणि झाकण घालून 10 ते 12 तासांसाठी आपण असंच ठेवून द्यायचं आहे. तर मी आता याच्यावरती स्टीलचं एक ताट झाकते आणि रात्रभरासाठी याला असंच ठेवून देते. रात्रभर छान मीठ मुरेल याच्यामध्ये आणि त्यामुळे काय होईल, कैरीच्या फोडींमध्ये एक्स्ट्रा जे पाणी असतं ना, ते सगळं पाणी निघेल. कैरीच्या फोडींना मॅरिनेट केल्यानंतर आपण रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं आणि आता रात्रभर आपण याला झाकून ठेवलं. त्या दरम्यान याला खूप जास्त पाणी सुटलेलं दिसतंय आपल्याला. तर हे पाणी अशा प्रकारे निघायला पाहिजे कैरीच्या फोडींमधून. अशा प्रकारे भरपूर पाणी निघालं ना, म्हणजे मग लोणचं खराब होत नाही. आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि या चाळणीमध्ये आता या कैरीच्या फोडी पाण्यासह घालायच्या. म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून खालच्या पातेल्यामध्ये पडेल. तर या फोडी आता या चाळणीमध्ये अशाच प्रकारे 2 तास ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपण 2 तास याला ठेवलं ना, तर याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. लक्षात ठेवा, लोणचं करणं खूप सोपं आहे. फक्त छोट्या-छोट्या गोष्टींची पथ्य पाळायची. आता या चाळणीवरती एखादा कपडा किंवा अशा प्रकारचं ताट झाका आणि 2 तास याला असंच ठेवा. म्हणजे 2 तासामध्ये अगदी त्याच्यातलं सगळं पाणी निथळून निघेल. 2 तासापूर्वी आपण चाळणीमध्ये कैरीच्या फोडी घालून निथळण्यासाठी ठेवल्या होत्या. तर चाळण उचलून बघायची. तर आता पातेल्यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी निघालेलं दिसतंय. तर अशा प्रकारे हे पाणी आपल्याला काही उपयोगाचं नाहीये. हे पाणी निथळलेलं टाकून द्यायचं, याचा काही उपयोग नाही. निथळून घेतलेल्या फोडी आता एका ताटामध्ये अशा प्रकारे थोड्या-थोड्या अंतरावरती ठेवायच्या. आणि जर समजा निथळून घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटलं, की फोडी खूप जास्त ओलसर लागतायत, तर एखादा कपडा घ्यायचा आणि वरचेवर हलक्या हातांनी या फोडींना पुसून घ्यायचं. 2 ताटांमध्ये कैरीच्या फोडी मी अशा प्रकारे थोड्या-थोड्या अंतरावर ठेवून मांडलेल्या आहेत. आता या फोडी आपण सुकवून घ्यायच्या आहेत. तर सुकवून घेताना 2 प्रकारे आपण सुकवून घेऊ शकतो.
एकतर याला घरामध्येच फॅनच्या हवेखाली 4 ते 5 तास कमीत कमी ठेवायचं किंवा मग जर तुम्हाला घाई असेल तर उन्हामध्ये ठेवायचं. पण याच्यावरती पातळ कपडा झाकायचा आणि 1.5 तास फक्त उन्हामध्ये ठेवायचं. उन्हामध्ये ठेवताना या फोडी खूप जास्त वेळ ठेवायच्या नाहीत. 1.5 तासच ठेवायच्या. कारण जास्त वेळ जर आपण उन्हामध्ये ठेवल्या ना, त्या कडक होतील आणि त्यामुळे काय होईल, लोणचं सुद्धा अगदी कडक होईल. या फोडींना घरातच मी फॅनखाली 4 ते 5 तासांकरता सुकवून घेणार आहे. त्या दरम्यान आपण काय करूया, या फोडी सुकतायत तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय-काय साहित्य घ्यायचं किंवा आपण लोणच्यासाठी जे तेल वापरणार आहोत, ते तेल कसं तयार करायचं ते बघूया. 125 ग्रॅम मीठ घ्यायचं. मीठ थोडंसं लोणच्यामध्ये जास्त घातलं म्हणजे मग लोणचं टिकायला मदत होते. मोहरीची डाळ घ्यायची आहे 100 ग्रॅम. याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता, पण याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. रंगासाठी आणि तिखटासाठी इथं 40 ग्रॅम काश्मीरी मिरची पावडर आणि 40 ग्रॅम घेतलेली आहे आपली साधी मिरची पावडर. तर मला झणझणीत लोणचं हवं आहे, त्यामुळे मी थोडंसं तिखट जास्त टाकले. तुम्ही याचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता. 2 टेबलस्पून घ्यायचे आहेत धणे आणि त्यासोबतच घ्यायचे आहेत 2 टेबलस्पून बडीशेप पावडर. तर तुम्ही याच्याऐवजी बडीशेप जरी घेतली अखंड तरी चालेल. माझ्याकडे ही ताजी बडीशेप पावडर होती, म्हणून मी हीच वापरते. पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा हळद घ्यायची आणि त्यासोबतच घ्यायचे आहेत 10 ते 12 काळे मिरे आणि पोहे खाण्याच्याच चमच्याने अर्धा चमचा घ्यायचे आहेत मेथीदाणे. तर मेथीदाणे खूप जास्त घ्यायचे नाहीत, नाहीतर लोणच्याला कडवट चव येईल. त्यामुळे अर्धा चमचाच घ्या. 5 ग्रॅम घ्यायचा आहे चांगल्या वासाचा हिंग आणि त्यासोबतच घ्यायच्या आहेत 10 हिरव्या वेलची, 20 लवंगा घ्यायच्या आणि त्यासोबतच घ्यायची आहे दालचिनी. तर 3 ग्रॅम दालचिनीचे तुकडे करून मी इथे घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं बनवण्याकरता आपण 400 ग्रॅम तेल घ्यायचे. भाजीला जे तेल तुम्ही वापरता ते कोणतंही तेल घेतलं तरी चालेल, पण शक्यतो शेंगदाण्याचं तेल लोणच्यासाठी वापरलं जातं. सुरुवातीला आपण तेल गरम करून घेऊया. त्याकरता मंद गॅसवरती मी हे तेल गरम करायला ठेवते आणि हे तेल आपल्याला जितकं गरम करून घ्यायचं आहे, तितकं गरम होईपर्यंत आपण इतर कुठलंही काम करायचं नाही. या तेलाजवळच थांबायचं. कारण चुकून जरी या तेलाकडे दुर्लक्ष झालं आणि तेल थोडंसं जास्त गरम झालं लिमिटपेक्षा, तर ते पेट घेतं. त्यामुळे तेल गरम करून घेताना तिथंच थांबायचं आणि तेल गरम करून घ्यायचं. आणि तेल कितपत गरम करायचं आणि ते कसं ओळखायचं गरम झालं की नाही ते पुढे सांगते. 13 मिनिटांपूर्वी मंद गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं. माझ्याकडे 3 बर्नरची जी शेगडी आहे ना, त्यातल्या मीडियम साइजच्या बर्नरवरती तेल मी गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम करायला ठेवल्यानंतर 10 मिनिटांनी त्याच्यामध्ये मोहरी टाकून बघितली, तेल गरम झालंय का ते, पण ती मोहरी पटकन फुटून वर आली नाही. आता पुन्हा वरती 3 मिनिट गेलेत म्हणजेच 13 मिनिटांनंतर पुन्हा आता या तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घालते आणि मोहरी जर फुटून वर आली, तर समजायचं की तेल आपलं गरम झालंय. तर तुम्ही इथं बघू शकता पटकन फुटून मोहरी वर आली. म्हणजेच तेल गरम झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे लोणच्यामध्ये जेव्हा तेल वापरणार आहोत ना, तर ते बऱ्यापैकी गरम लागणार आहे, पण एवढं गरम नाही पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला मसाला बनवून घेऊया. एक कढई चांगली गरम करून घ्यायची आणि गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत त्यातले काही अखंड मसाले आपण या कढईमध्ये भाजून घ्यायचेत. तर सुरुवातीला कढईमध्ये धणे घालूया आणि मंद आचेवरती छान परतून घेऊया. आपल्याला खूप जास्त धण्यांना भाजायचं नाहीये, तर याच्यातला ओलावा निघून जाईल इतपत मंद आचेवरती फक्त शेकवून घ्यायचेत. यातून सुगंध यायला लागला हलकासा की समजायचं धणे भाजलेत. 1 ते 1.5 मिनिट याला भाजून घेतल्यानंतर धण्यांमधून छान असा सुगंध यायला लागलाय. या स्टेजला धणे कढईमधून बाजूला काढायचे. मिरे आणि लवंगा एकत्र करूनच मी घेतलेल्या आहेत. आता मंद आचेवरती कढईमध्ये याला सुद्धा अशा प्रकारे परतून घ्यायचंय. याला सुद्धा खूप जास्त भाजायचं नाही. लक्षात ठेवा हे सगळं साहित्य फक्त आपण याच्यातला ओलावा जावा म्हणून भाजणार आहोत. त्यामुळे खूप जास्त भाजायचं नाहीये. तर अगदी अर्धा ते पाऊण मिनिटामध्येच या दोन्ही वस्तू भाजून झाल्यात. कढईतून बाजूला काढूया. आता कढईमध्ये ही दालचिनी आणि त्यासोबतच हिरव्या वेलची घालायच्या आणि त्यासुद्धा अर्धा ते पाऊण मिनिट फक्त परतून घ्यायच्या आहेत, शेकवून घ्यायच्या आहेत. लवंग आणि हिरवी वेलची भाजून झाली की कढईतून बाजूला काढूया. मेथीदाणे कढईमध्ये घालायचे आणि फक्त 20 सेकंद याला भाजून घ्यायचं. त्यापेक्षा जास्त भाजायचं नाही. कारण काय होईल, जास्त भाजलं तर ते आणखीच कडवट होतील. पटकन आता मेथीदाणे कढईतून बाजूला काढायचे. कढईमध्ये आता घालायचं आहे मीठ आणि मीठ सुद्धा आपण छान असं मंद आचेवरती परतून घ्यायचंय. मिठाला मात्र आपण 2 ते 3 मिनिट सतत परतून घेत अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे एक प्रकारे.
कोणत्याही वस्तूचा कलर बदलेल एवढं आपण भाजणार नाही, तर आपल्याला या वस्तूंमधला ओलावा घालवायचा आहे. आणि मिठाचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर थोडंसं कमी करायचं असेल तर करू शकता तुम्ही. पण मीठ शक्यतो लोणच्यामध्ये थोडंसं जास्तच असतं. म्हणजे मग लोणच्याची शेल्फ लाईफ वाढते. तर मीठ भाजून झाले, पटकन कढईतून बाजूला काढूया. आणि आता शेवटी भाजायची आहे मोहरीची डाळ. तर मोहरीची डाळ सुद्धा आपण अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायची. हवं तर कढई खूप गरम झाली असेल, तर काही वेळाकरता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद असताना गरम कढईमध्ये सुद्धा 1 ते 2 मिनिट मोहरी परतून घेतली, तरी सुद्धा चालेल. खूप जास्त भाजायची नाहीये. अजिबात सुद्धा याला करपू द्यायचं नाही. 2 मिनिटांमध्ये मोहरी भाजून झाली. कढईतून बाजूला काढूया आणि आता मसाला कसा बनवायचा ते बघूया. मसाला बनवायचा आहे, पण त्यापूर्वी लक्षात ठेवा, आपण जे मसाले भाजून घेतलेले आहेत, ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मसाला बनवायला घ्यायचा आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे घालायचे. सगळे मसाले मी अगोदर थंड करून घेतलेत. बडीशेप पावडर, मेथी दाणे, दालचिनी आणि हिरवी वेलची ती सुद्धा घालायची. लवंग आणि मिरे आपण एकत्र केलेत ते घालूया. हिंग पावडर घालायची. हळद, मसाल्याचं हे सगळं साहित्य आपण आता बारीक करून घ्यायचंय, पण खूप जास्त बारीक करायचं नाही. किंचित दरदरीत ठेवायचं आहे. मसाला बारीक केल्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे थोडंसं याला दरदरीत ठेवायचं. खूप जास्त फाईन पावडर करायची नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मोहरीची डाळ घेतली होती, त्यापैकी निम्मी डाळ फक्त घालायची आणि ही सुद्धा आपल्याला बारीक करायची. पण लक्षात ठेवा, हिला सुद्धा अगदी थोडंसं फिरवायचंय. खूप जास्त बारीक करायचं नाहीये. जर आपण मोहरीची डाळ खूप जास्त बारीक केली ना, तर लोणच्यामध्ये त्याची चव कडवट लागेल. तर त्यासाठी मी दाखवते त्याप्रमाणे अगदी बघू शकता तुम्ही थोडंसं पल्स मोडवरती फिरवायचे आणि एवढंच बारीक करायचंय. इकडे आपण 5 तास याला फॅनखाली ठेवलं होतं कैरीच्या फोडींना. तर तुम्ही बघू शकता त्यासुद्धा बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत. आणि आता लोणच्याची आपली सगळी तयारी झालेली आहे. तेलसुद्धा आपण गरम करून घेतलं होतं. ते खूप जास्त गरम होतं. ते सुद्धा आता बऱ्यापैकी गरम झालं असेल, जसं आपल्याला हवं आहे तसं. तर आता एक घमेलं घेतले मी. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल घालते मी. आपण जे 400 ग्रॅम तेल घेतलं होतं ना, तर ते निम्मं तेल घालायचं आणि गरम कितपत पाहिजे आपल्याला, जेवढं आपण भाजीला गरम करतो ना तेल, तेवढं गरम झालेलं पाहिजे. जर समजा लोणचं बनवताना किंवा मसाला बनवताना तेल पूर्णपणे थंड झालं, तर पुन्हा त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, जितकं आपण भाजीला गरम करून घेतो तितकं. तेलामध्ये सुरुवातीला घालायचं आहे. आपण जो लोणच्याचा मसाला बनवून घेतलाय ना, ज्याच्यामध्ये हिंग वगैरे घातलंय, ते या गरम तेलामध्ये घालायचं. एखाद्या कोरड्या उलटण्याने हे मसाले आता या तेलासोबत मिक्स करायचे आहेत. अशा प्रकारे गरम तेलामध्ये हे मसाले मिक्स केले ना, हिंग याच्यामध्ये छान फुलतो आणि फोडणी दिल्यानंतर जसा वास येतो ना, तसा अगदी मस्त असा या मसाल्यांचा वास येतो. आता याच्यामध्ये घालायची आहे आपण जी मोहरीची डाळ थोडीशी ओबड-धोबड करून घेतली होती ना ती आणि ती घालून मिक्स केल्यानंतर अखंड डाळ आपण निम्मी ठेवली होती, ती सुद्धा घालायची आणि मस्त असं याला सगळ्या साहित्याला मिक्स करून घ्यायचं. आता घालायची आहे काश्मीरी मिरची पावडर. ही रंगासाठी आपण घेतलेली आहे आणि याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच आपण लोणचं तिखट व्हावं याकरता घेतलेली आहे इथं मिरची पावडर साधी, तर ती सुद्धा घालायची आहे. लक्षात ठेवा, मला हा जो खारा आहे ना लोणच्याचा, तो जरा जास्त झणझणीत हवा आहे, कारण आमच्याकडे भाकरीसोबत सुद्धा हा खातात ना त्यामुळे. पण तुम्हाला जर इतकं तिखट नको असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी करा आणि 30 ते 35 ग्रॅम दोन्ही प्रकारची तिखटं घ्या. आणि आता घालूया मीठ आणि मीठ विरघळेपर्यंत याला छान असं मिक्स करायचे. गरम तेलामध्ये आपण हे सगळं साहित्य घातल्यामुळे याचा कच्चेपणा जातो आणि लोणच्यामध्ये छान अशी चव येते याची. तर मीठ विरघळेपर्यंत ढवळून घेऊया. मसाले मिक्स केल्यानंतर हे तेल मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, हे तेल पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. गरम असताना अजिबात घालायच्या नाहीत. तर हे तेल थंड झाले, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये या सगळ्या कैरीच्या फोडी मी घालते आणि आता याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे काय होईल, तर कैरीच्या फोडींना सगळीकडून हा मसाला लागेल. त्यामुळे याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आता याला या घमेल्यामध्येच 2 दिवस असंच ठेवायचं आहे. याच्यावर ताट झाकायचं आणि असंच ठेवायचं. सकाळ आणि संध्याकाळी 2 दिवसामध्ये याला ढवळून घ्यायचं आहे कोरड्या उलटण्याने, म्हणजे याच्यातला गॅस रिलीज होतो आणि उद्या सकाळी तुम्ही बघालच ते तुम्हाला फोडींच्या वर आलेलं दिसेल.
काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही बघा, लोणच्यांच्या फोडींवरती अगदी मस्त असा तेलाचा लेयर आलेला आहे. आता काय करायचं, एक कोरडं उलथनं घ्यायचं आणि त्याने या फोडी खालीवर करून घ्यायच्या. अशा प्रकारे खालीवर करून घेतलं ना, तर मसाल्यांमुळे जो त्याच्यामध्ये गॅस तयार झालेला असतो तो रिलीज होतो. उद्यासुद्धा मी असंच करणार आहे. पण उद्याची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवणार नाही, कारण विनाकारण व्हिडिओ खूप मोठा होतो. लोणचं बनवून झाल्यानंतर आपण ते साठवायचं कशामध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपलं लोणचं 2 वर्ष खराब होणार नाही. तर लक्षात ठेवा, लोणचं नेहमी मातीच्या भांड्यामध्ये, काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्येच साठवायचं. तर इथं मी एक बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं झाकणसुद्धा स्वच्छ धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर बरणी कोरडी करायची आणि अर्धा तास कडकडीत उन्हामध्ये ठेवायची. अशा प्रकारे ही बरणी तयार करून घ्यायची आणि नंतर काय करायचं, तर हिंगाचे 3 ते 4 छोटे खडे पेटवून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये काढायचे. जर तुमच्याकडे एखादा मोठा खडा असेल, तर तुम्ही एकच खडा मोठा पेटवून घ्या आणि वाटीमध्ये ठेवा. मी दाखवते त्याप्रमाणे. अशा प्रकारे हिंगाचे 3 ते 4 खडे आपण पेटवून घ्यायचे. अर्धवट जळले की फुंकर घालायची आणि त्याला विझवायचं. आणि आता याच्यातून जो धूर निघतोय ना, त्याच्यावरती ही बरणी पालती घालायची. बरणी धुराने अगदी भरली पाहिजे. अशा प्रकारे बरणी जर धुराने भरली, की लगेच आपण आता काय करायचं, या भरणीमध्ये असं लोणचं आपलं साठवण्यासाठी भरायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लोणचं बरणीमध्ये भरलं, तर 2 वर्ष तुमचं लोणचं अजिबात सुद्धा खराब होणार नाही. तर मी तुम्हाला इथं भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचं लोणचं 2 वर्ष खराब होणार नाही. आता लोणचं बरणीमध्ये आपण जेव्हा भरतो, तेव्हा ती बरणीसुद्धा कोंदट जागी ठेवायची नाही किंवा एखाद्या कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेवायची नाही, तर हवेशीर जागेमध्ये ठेवायची आहे. आता लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर तुम्ही बघू शकता, तेल खाली राहिले आणि फोडी वर दिसतायत. तर लोणचं अशा प्रकारे साठवायचं नाही. तर तेल आहे ना, ते फोडींवरती आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचंय, एखादा मॅशर किंवा मग एखादा कोरडा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने या फोडी काय करायच्या आहेत, अशा प्रेस करायच्या आहेत बरणीमध्ये तो ग्लास घालून. अशा प्रकारे आपण जर ग्लास घालून त्या फोडी प्रेस केल्या, तर मग काय होतं, तर तेल आहे ना, ते लोणच्याच्या वरती येईल. कायम आपल्या लोणच्याच्या फोडी आहेत, त्या तेलाच्या आतमध्ये राहिल्या पाहिजेत. उघड्या पडल्या नाहीत पाहिजे. अशा प्रकारे तेलाच्या वर जर राहिल्या, तर लोणचं खराब होतं. पण त्या जर तेलाच्या खाली राहिल्या, तर 2 वर्ष अजिबात सुद्धा लोणचं खराब होत नाही. बरणीला आता झाकण लावायचं किंवा मग पातळ एखादा कपडा तोंडाशी बरणीच्या बांधायचा आणि झाकण वरचे वर ठेवायचं. सुरुवातीचे 15 दिवस रोज सकाळी याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.